सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशी गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आता देशव्यापी पातळीवर सुरू असलेल्या गो सन्मान आव्हान अभियानाने आपला लढा अधिक तीव्र केलाय। या अभियानातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 4,16,000हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचं एक स्मरणपत्र पाठवण्यात आलंय। धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून गोवंशाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करण्याची आणि केंद्रीय गो सेवा मंत्रालय स्थापन करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। त्यासोबतच गोवंशाला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावं, गोहत्या विरोधी कायदे अधिक कठोर करावेत आणि कत्तलखान्यांवर कडक नियंत्रण आणावं अशा विविध मागण्यांचाही यात समावेश आहे। आपल्या मागण्यांच्या पुष्टार्थ अभियानाच्या वतीने तब्बल 7,500 पानांची कागदपत्र आणि डिजिटल पुरावेही सरकारला सादर करण्यात आले। त्यामुळे आता केंद्र सरकार या देशव्यापी अभियानाच्या मागण्यांवर काय भूमिका घेतं याकडे देशभरातील गोसेवक आणि संत समाजाचं लक्ष लागून आहे। गोमातेचं जे अभियान या आम्ही सर्वांनी आता या केलेलं आहे, याकरता गोमातेची हत्या किती होते, गोमातेला हा दर्जा दिलाच पाहिजे। या दर्जा दिल्यामुळे भारतामध्ये हा जो अन्याय होत आहे गोमातेवर, गोमातेची संख्या 8.5 कोटी सांगितली, गावठी गायची संख्या वाढायला केव्हा लागली, याच्याकरता गव्हर्नमेंटने जे कत्तलखाने ते सुद्धा बंद केले पाहिजे। कारण कत्तलखान्यामध्ये जाणारा हा गोजीव, या जीवाला वाचवण्याकरता आम्ही सर्व लोकांनी प्रयत्न चालू आहे। माझं नाव सागरचंद नानकचंद टाटी आहे, मी राहता साखरी, मी गोभक्त। या हिशोबाने मान्य कलेक्टर साहेबांनी आणि राष्ट्रपतींनी ऐकावं ही माझी नम्र विनंती। एवढं पूर्ण भारतात गो सन्मानची रॅली काढण्यात येते आहे। पहिला टप्पा जो होता तो 27 एप्रिलला पूर्ण झाला। दुसरा टप्पा आज 27 जुलैला दुसरा टप्पा आहे। तिसरा टप्पा जो आहे मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्याच्यावरती पण गोमातेचं रक्षण नाही झालं तर दिल्लीला हजारोच्या संख्येने साधू संत धरणा देणार आहे तिथे। जय गोमाता, जय गोपाल। गोमाता जय गोपाल। आज गो सन्मान आव्हान अभियानाचा दुसरा टप्पा, पहिल्या टप्प्यामध्ये 27 एप्रिलला भारतात जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक तहसीलदार ऑफिसमध्ये आपण माननीय प्रधानमंत्री महोदय, राज्यपाल, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री या 4 लोकांच्या नावाने आपण गौमातेच्या सन्मानार्थ निवेदन देण्यात आलं होतं की गौमातेला कायमस्वरूपी राष्ट्रमाता ही घोषित करण्यात यावी, गौमातेला संरक्षण मिळावं। कारण की आज जी गायींची संख्या दिसते त्यापैकी खरी भारतीय नस्लातली देशी गाय फक्त 8.5 कोटी शिल्लक राहिलेली आहे। जसं राष्ट्रीय पशु आहे, राष्ट्रीय पक्षी आहे, त्याप्रमाणे जर गौमातेला राष्ट्रीय माता घोषित करण्यात नाही आली तर मला वाटतं भविष्यातल्या काळामध्ये हे पिंक रिव्हॉल्युशन आणि बाकीच्या रिव्हॉल्युशनच्या नावाखाली ज्या गायी कापल्या जात आहेत त्या गायी फक्त आपल्याला मुलांना फोटोमध्ये दाखवता येतील की फक्त हे देशी गाय असायची, याला खिल्लार म्हणायचे किंवा याला गीर म्हणायचे किंवा ही आपली गावठी गाय होती, अशी फक्त 8.5 कोटी आपल्या भारतामध्ये आता शिल्लक गायी राहिलेल्या आहेत। म्हणून जर गोमाता वाचवायचा प्रयत्न करायचा असेल तर खऱ्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरून त्याचा एक निर्णय घेणं गरजेचं आहे। कारण सनातन धर्मातली मूळ ही गाय आहे। सनातन धर्म वगळता जर विचार केला तर निसर्गाच्या दृष्टिकोनाने पण गाय ही महत्वाची बाब आहे। गाय मातेने कधीही कोणत्या जाती पंथ प्रथा न पाहता तिने समान रूपामध्ये सगळ्यांना दूध पाजलेलं आहे। ती गौमाता आज आपल्या भयंकर संकटामध्ये आहे, म्हणून त्या गायीच्या रक्षणार्थ आता नाही तर केव्हाही होणार नाही। निश्चितच राष्ट्रपती महोदय असतील, पंतप्रधान महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, महाराष्ट्रामध्ये राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आली असेल तरी सुद्धा 100% त्याप्रमाणे निदान अजूनपर्यंत प्राप्त झालेलं नाहीये। कुठे ना कुठे ज्या राज्यामध्ये बंद नाहीये तिकडून कत्तली होतात आणि मग नंतर बीफ एक्सपोर्ट होऊन जातो किंवा छुपे मार्ग बरेच असतात। त्याकरता 100% गायीला संरक्षण मिळावं, ज्याच्याने शेतकरी पण सुखावेल। कारण की ट्रॅक्टरने कधी ट्रॅक्टर बच्चा जन्माला घातलेला नाहीये, गाय हीच बैल जन्माला घालते। आणि अत्यंत अल्प भूधारक व्यक्तीला ट्रॅक्टर पण परवडत नाही, तो फक्त बैलाच्या याच्यावरती आधारित करू शकतो। जर्सी गायीचे जे वासुर असतात ते कधी शेतीच्या कामात येत नाही। शेण, गोबर
गोबर गॅस राष्ट्रासाठी सगळ्यात कल्याणार्थ आहे, सगळ्यांना माहिती, आपण शाळेत शिकलेलो आहोत। त्याच्यानंतर गायीच्या शेणापासून आपण घर सारवत आलेलो आहे। गायीच्या गवऱ्यांपासून आजही सुरक्षा व्यवस्था सगळं काही असते। यज्ञकुंडामध्ये आहुती आपण त्याच्यात देतो। पंचामृतात गायीच्या दुधाचा प्रयोग करतो। देवाचा नैवेद्य तयार असायचं असेल तर मग गायीचं खिरीचं नैवेद्य आपण तयार करतो। तिथे म्हशीचं तुपाचा वापर नाही सांगितला आहुतीमध्ये। म्हणून कृपा करून समग्र भारतीय माणसाने, समग्र भारतीय म्हणजे त्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, बंधू बांधव सगळे बांधव आले, कारण गायीने कोणाच्या बरोबर कधी कोणताही भेद केलेला नाही। आता प्रत्येकाने तो आवाज उठवून केंद्रामध्ये निवेदन करणं गरजेचं आहे। आता खूप चांगलं कार्य झालं की शिक्षणावरती एक आळा आला होता आणि त्या आळा आलण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आणि त्याच्यातनं एक तो प्रोटेस्ट सक्सेसफुल झाला। आपल्याला कोणत्याही शासनाला, प्रशासनाला दबावात न टाकता शासन प्रशासनाला एक निवेदन करायचं आहे की कृपा करून तुम्ही चांगलं कार्य करत असाल तर त्या कार्यामध्येच हे काम सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने पार पाडावं आणि सगळ्या भारतीय जनमानसाची, महिलांची, पुरुषांची, जात बंधूंची, जे गौभक्त आहेत, गौभक्ताला काही कास्ट नाहीये, तो गौभक्तच आहे। त्यामुळे त्याची सगळ्यांची मागणी त्यांनी ऐकावी। जम्मू काश्मीरमध्ये काही मुस्लिम बंधू बांधवांनी सुद्धा सिग्नेचर केलंय हस्ताक्षर अभियानामध्ये। तर असे सगळे हस्ताक्षर अभियान कितने करोड आहे? 4 लाख अभी आता 4 लाख धुळ्यामधून आपण सिग्नेचर दिलेले आहे। तसं जळगाव जिल्हा पूर्ण भारतामध्ये असं सिग्नेचर गेलेलं आहे। तर जर जनतेचं मागणी आपण ऐकतात तर कृपा करून आमच्या सह्या ह्याच तुमच्या वोटिंग आहेत। जर तुम्हाला वोट थांबवायचं असेल, जर तुम्हाला तुमचं भविष्यातलं वोट स्थिर करायचं असेल तर गौमातेला राष्ट्रमाता कृपया करून घोषित करा। त्याच्यात शेतकरी, जनता, सर्वजन सुखाय सर्वजन हिताय अशा प्रकारची मागणी आहे। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मागणी केली की गौमाताची सेवा केल्याचे पुण्य बहुत आहे, म्हणून कृपा करून आपल्या महाराष्ट्रातनं एक मोठा बिगुल फुकल्या जावा आणि मोठं कार्य संपन्न करण्यात यावं। हात जोडून विनम्र निवेदन। जय गोमाता, जय गोपाल, जय श्रीराम। जय श्री जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे।